इतकी वर्ष हे घर मी चालवते, तुमच्या मुलाचा संसार करतेय नेटाने. त्या घरात जागा दिलीत, पण तुमच्या मनात सून म्हणून त्या भ्रष्टाचारी बाईलाच जागा आहे. रेखा, अजिबात ओरडू नका माझ्यावर. काही चुकीचं बोलत नाहीये मी. अहो, तुमच्या मुलाचं दुसरं लग्न झालं, नाती झाल्या तुम्हाला, त्यांचीही लग्न झाली, पण तुम्ही अजून भूतकाळ काही सोडायला तयार नाही ना. दरवर्षी हा सगळा घाट घालता, त्या बाईच्या आवडीची पंचपक्वान्न करता. मुद्दाम करता ना हे सगळं. मला हे सगळं आवडत नाही हे माहीत असूनही मुद्दाम करता तुम्ही. नाही, कळतंय ना मला सगळं. तुमच्या मुलाची दुसरी बायको आहे मी, ही जाणीव करून द्यायची आहे ना. अजिबात नाही. पहिली दुसरी असा भेदभाव बेलसर यांनी कधी केला नाही आणि यापुढेही करणार नाही. या कुटुंबातल्या एका व्यक्तीसाठी हा घाट घातला जातोय. हो, पण काय उपयोग आहे हा? साधा कावळा शिवत नाही या अन्नाला. त्या कावळ्याला सुद्धा लाज वाटते भ्रष्टाचारी बाईच्या पिंडाला शिवायची. बस, खूप बोललीस. वसुधा बेलसरे एक अत्यंत प्रामाणिक पोलीस ऑफिसर होत्या आणि त्यांच्यावर लागलेले सगळे आरोप खोटेच असणार हे मी देखील खात्रीने सांगू शकतो. द्या पप्पा, तुम्हाला कसं माहित? तुम्ही त्यांना ओळखायचात? हा, म्हणजे सगळेच ओळखायचे आहेत ना. वसुधा बेलसरे खूप नावाजलेल्या पोलीस कॉन्स्टेबल होत्या. कित्येक मोठमोठ्या गुन्हेगारांना पकडून दिलंय त्यांनी. तुम्ही त्यावेळी लहान लहान होतात. आपण सुद्धा खूप बातम्या केलेल्या आहेत त्यांच्या. महिन्यातनं एकदा तरी पेपरमध्ये त्यांचा फोटो छापून यायचा त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल. हां, मी बोललेलं दिसतंय, पण मला होणारा त्रास दिसत नाहीये ना तुम्हाला. काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचं श्राद्ध मी आनंदाने करायचंय का? अजिबात नाही. या कार्यक्रमात सहभागी व्हायला तुला कुणीही आग्रह केलेला नाहीये. तारिणी जरी आली नाही ना तरी मी एकटी सगळं करेन. वसुधा माझी सून नव्हती, माझी लेक होती आणि माझ्या लेकीचं कार्य मी या घरात करणार. ते करण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही. तारिणीचा बापच काय, तुझा बाप सुद्धा मला अडवू शकत नाही. राहता राहिला प्रश्न पिंडाला कावळा शिवण्याचा आणि मी जिवंत असेपर्यंत पिंडाला कावळा शिवण्यासाठी प्रयत्न करत राहणार. आणि नाहीच जर शिवला ना पिंडाला कावळा तरी सगळं खायला आहेस ना तू. सासूबाई, हो, घरातल्यांनीच खायचा सगळा प्रसाद. मला नाही खायचंय, तुम्हीच खा तो प्रसाद. ओके, पण दया पप्पा, त्यानंतर काय घडलं हे माहितीये का तुम्हाला? आय नो, या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, या तारिणीनेच तुम्हाला सांगितल्या. कारण तिच्याबद्दल हिच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं बोलूच शकत नाही. हिची आई करप्ट होती म्हणून तिने आत्महत्या केली आणि माझ्या बाबांचं लाईफ डिस्ट्रॉय केलं. हिच्या आईमुळे आम्हाला ऑलरेडी खूप त्रास झालाय. आता कुणीही काहीही सांगितलं ना तरी मी त्या बाईचा कधी रिस्पेक्ट केला नव्हता आणि इन फ्युचरही कधी करणार नाही. निशिता, निशिता, आता जे काही म्हणाले ते प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. नाही नाही ताई, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही का माफी मागताय? निशिला माझ्या आईबद्दल जे काही वाटतं ना, तो गैरसमज अनेक लोकांच्या मनात आहे. पण मला माहिती आहे माझी आई अशी नव्हती आणि आज ना उद्या ते जगासमोर सुद्धा येईल. रेवा, पार्सल मिळालं. अरे काय ते काय पार्सल वाटलं बायकोचं? त्या दोघी बहिणींना फुकट्या फुकट्या आयुष्यात स्वतःच्या जीवावर कधी काय कमावलं नाही, मागवत सुटलेत कौशिकीने क्रेडिट कार्ड दिल्यापासनं. तारिणीचं नाही, माझं पार्सल. विसरलो, तू पण फुकट्याच ना. अनाथ आश्रमामध्ये कधी ऑनलाईन शॉपिंग वगैरे केलीच नसेल. आता मी तो चान्स तर सुटा मागवत. खांडेकरांचा पैसा कशात जातो जरा बघू तिकडे. तुला काय करायचंय? मी तुझ्या कामात लुडबुड करतो का? नाही ना, तू पण करू नकोस. आता तर मला बघायचंच आहे. बघू ना, काय ते बघायचंच आहे मला. हे जे असा फेस करतोस ना इनोसंट, त्या इनोसंट फेस मागे काय लपलंय ना, मी चांगलंच ओळखतो तुला. हे बाकीच्यांना गंडवशील, मला बघू काय ते. अरे गिफ्ट आहे तारिणीसाठी. मागवून मागून बायकोसाठीच मागवलंस?
अरे मला वाटलं स्वतःसाठी काहीतरी मागवलं असेल, काहीतरी छान गॅजेट्स, वॉच, महागातले परफ्युम्स. हे असंच सगळं करून तू मुलींना पटवतोस ना, मला सगळं माहिती आहे. हे नुसतं बायको 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 समोर तुला बायको 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 तुला कंटाळ येत नाही का रे? सतत बायको बायको करतात त्यांना काय म्हणतात माहिती आहे का? बायकोचा बैल. तू बैल आहेस? ते नवऱ्यांच्या जगातलं इम्रान हाशमी होणं बंद कर. तुझ्यामुळे आमच्या बायकांच्या अपेक्षा वाढतात. काय छटे झालं द्या गिफ्ट, हे झालं द्या गिफ्ट. मग ती पण माझ्या मागे भुनभुन लावते, गिफ्ट दे गिफ्ट दे. कुठे चाललंय कुठे जाणार आहे? हे बायको बायको करणं सोड. जे काही आहे ते माझ्या बायकोसाठी आहे, बाहेरच्या मुलींसाठी नाही. पण तुला ते कळणार नाही रे. त्यासाठी ना प्रेम असावं लागतं. हे डायलॉग मारतो ना, हे बघ इकडे लागतं डायरेक्ट इकडे. ऐक दुखायला लागलं रे मला, स्पीचलेस झालो मी. ऐकवतो तुला मी आत्ता जरा घाईत आहे, परत येतो तुला ऐकवतो बरोबर. हा येतो, जा जा दे जा त्यांना चालत दे. गिफ्ट तर तुझंच आहे. ज्या जीवांशी तू खेळणार आहेस त्याचं औषध आहे हे. वसुधा, आज कोणी येवो न येवो, पण या घरात तुझं कार्य होणार. तुझा फोटो या घरात ठेवता आला नाही तरी सुद्धा तुझ्या आठवणी हे घर कधीच विसरणार नाही. तुझ्या फोटोला या घरात जागा नाहीये तरी माझ्या मनातली तुझी जागा कुणीही हिरावून घेणार नाहीये. तारिणी, मग आज तिच्या हक्काच्या घरात तिचं हक्काचं स्थान आपण तिला मिळवून देऊयात ना. हो, अगं हक्कच आहे तिचा तो. इतकी वर्ष या घरातल्यांनी तिचा हा हक्क ओरबडून घेतला. गेल्यानंतर सुद्धा अन्यायच केला तिच्यावर. पण आज नाही, बस आज हा फोटो इथे राहणार. या घरातल्या प्रत्येकाला माहितीये मला या बाईचा किती राग येतो. तरी इतकी वर्ष हा फोटो लपवून ठेवला माझ्यापासून. काय ग, मुद्दाम करताय ना? आणि तुम्ही तारिणीच्या लग्नात आणला होता ना फोटो, त्यात मन भरला नाही तुमचं? आता काय घरात लावायचंय फोटो? सासूबाई लग्नाच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं या भ्रष्टाचारी बाईची एकही आठवण नकोय मला माझ्या डोळ्यासमोर. तरी मुद्दाम श्राद्धात तिचा फोटो ठेवताय माझ्यासमोर? हो, ठेवलाय, कारण तो तिचा हक्क आहे. माझ्या शब्दाला मान मिळणं हा माझा हक्क आहे. जिवंत असलेल्यांचे हक्क हिसकावून त्या मेलेल्या माणसाला देताय तुम्ही? रेखा, या घरानं तुला सगळे हक्क दिलेत, पण म्हणून वसुधाचे हक्क हिरावून घेण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. आहे, हा अधिकार मला आहे. आजवर या बाईचं कार्य करताय घरात तरी मी काही बोलले नाही. म्हटलं उगाच मेलेल्याची हाय लागायला नको. पण तुम्हाला बोट दिलं तर हात धरताय तुम्ही माझा. ते काही नाही, या बाईचा फोटो घरात राहणार नाही.